अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है। बाय। तुझे ना देखो तो क्या है, मुझे आता नहीं है, एक तेरे सिवा कोई और मुझे भाता नहीं है। करके जाऊं मैं पुश करूं स्टार्ट, इंडिया में रहते तो पूछो मत खास, बैंडर में भांग धूम किसकी है बुखार, नाम मेरा याद रख गुनहगार। ओके, तर नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, फायनली आजचा जो आहे ते व्हिडिओ एकदम ट्रेंडिंग टॉपिकवरती आणलेला आहे। तर एकदम खतरनाक रॅपवरती आपला स्टेटस क्रिएट केला आहे। तर बाकी तुम्ही व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा आणि अजून पण आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल लाईक करून चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून घ्या मित्रांनो। अशाच पद्धतीने दणदणीत आपल्या चॅनलवरती व्हिडिओ एकदम खतरनाक पद्धतीने बघायला मिळतील मित्रांनो। तर तुम्हाला काही पुढची व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती पाहिजे किंवा कोणत्या सॉन्गवरती पाहिजे तर सॉन्ग कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बघायला मिळतील व्हिडिओ एकदम खतरनाक। तर मित्रांनो, तुम्हाला अलर्ट मोशन ओपन करून घ्यायची, एडिटिंग करण्यासाठी लागणार आणि छोटासा पासवर्ड दिला आहे आपल्या मटेरियलला, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा, तुम्हाला मटेरियलचा पासवर्ड जे ते व्हिडिओमध्ये भेटून जाईल। तर मित्रांनो, तुम्हाला जर बिटमार्क प्रोजेक्ट आणि शिकेपेड इम्पोर्ट करून घ्यायची, त्याला आपण पासवर्ड दिला आहे। तर पहिल्यांदा सांगतोय तुम्हाला काय विषय नाही, तर मित्रांनो काय एकदम खतरनाक विषय झाला आहे। तर अशा पद्धतीने मी ते तुम्हाला ॲड करून दिला आहे। तर बाकी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, याचं जो टेक्स्ट जे ते टेक्स्टवरती जायचं, या ग्रुपवरती जायचं, याच्यामध्ये आपल्या जे ते टेक्स्ट आहेत मित्रांनो, हा जो टेक्स्ट आहेत ना ते तुम्हाला तुमच्या जे ते कोणता पण फॉन्ट लावून घ्यायचा मित्रांनो। मी इथे हा जो फॉन्ट लावलेला आहे, तर बाकी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकला हा फॉन्ट, तो तुम्ही फॉन्ट लावून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, इथपर्यंत ही प्रोसेस तुम्हाला समजली असेल फॉन्टची। तर नंतरची संपर्कची प्रोसेस आहे मित्रांनो। तर आपल्याला ग्रुपवरती जाऊन एडिट ग्रुपवरती आल्यानंतर तुम्हाला इथून जे ते इमेजेस रिप्लेस करायचे, इथून हा फोटो डिलीट करून घ्यायचा आणि फर्स्टला याचं प्लस आयकॉन आणि मीडियम जाऊन तुम्हाला इथून जे ते दुसरा इमेज ॲड करायचा। तर मित्रांनो, हे मी इमेज नाही घेणार, तर आपल्या वरच्या ग्रुपला तो इमेजेस पहिल्यांदाच आहे। तर अशा पद्धतीने मी ॲड करून घेऊन याच्या खालती सेट करून घ्यायचं मित्रांनो दोन्ही लेअरच्या, आणि त्यावरती फोटोवरती टच करून इमेजवरती टच करून तुम्हाला अशा पद्धतीने खालती स्क्रॉल करून या इमेजेसला व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला सेट करून घ्यायचं मित्रांनो आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत लावून घ्यायचं। लावून झाल्यावरती इथे आपला जो इमेजेस आहे ते एकदम खतरनाक पद्धतीने रिप्लेस झालेला आहे। तर वरचा पण इमेजेस तुम्हाला तशाच पद्धतीने रिप्लेस करून घ्यायचं मित्रांनो। एडिट ग्रुपवरती जाऊन या इमेजवरती तुम्हाला टच करायचं आणि कलर अँड फिलचे ऑप्शन याच्यातून पण तुम्हाला होते मित्रांनो। 2 स्टेप आहेत मित्रांनो, काय विषय नाही। तर तुम्ही इथून कोणता पण इमेजेस वगैरे घेऊ शकता मित्रांनो, काय विषय नाही। तर हा मी ठेवून घेतो आणि मॉनिटरच्या ऑप्शनमध्ये जाऊन याला ह्या जो कोपऱ्याला आहे मित्रांनो, याचा जो दुसरा इमेज घेऊ या जागी, पण आपण पहिलाच इमेजेस घेऊन घेऊ। तर अशा पद्धतीने पहिल्याच इमेजेस आपण घेतलेला आहे। तर व्यवस्थितरित्या ते परफेक्ट होऊन जाईल आपला इमेज, बघू शकता एकदम खतरनाक पद्धतीने झालेला आहे। तर नंतर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आता समोरची प्रोसेस ते तुम्हाला सांगतो। याला इफेक्ट लावायचा आहे, इमेज ॲड करायचा आहे। तर बाकी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तुम्हाला सिम्पली बॅक यायचं, बॅकग्राऊंडचं सेकेपेट ओपन करून घ्यायचं, तुम्हाला दिलेलं आहे सेकेपेट ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे मित्रांनो। ओपन झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीने दिसणार आहे। तर याला काय करायचं, या लेअरच्या ऑप्शन जाऊन इथे सिलेक्ट लेअर करून त्याच लेअरवरती जाऊन कॉपी लेअर करून बॅक यायचं। तुम्हाला बॅकग्राऊंड मेन तुम्हाला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं मित्रांनो, आणि ओपन झाल्यावरती तुम्हाला सर्व जे काय केलं ते एकदम खतरनाक प्रोसेस ॲड करून दिलेला आहे, काय विषय नाही। तर व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा। इथे लेअरचे ऑप्शन जाऊन इथे पेस्ट लेअर करून घ्यायचं। पेस्ट लेअर झाल्यानंतर याला अनझिप करून म्हणजेच अनग्रुप करून घ्यायचं मित्रांनो। तर वरती 3 डॉट जायचं, आता अनग्रुप म्हणून ऑप्शन दिलेला आहे, तो तुम्हाला ॲड म्हणजेच टच करून व्यवस्थितरित्या हे करून घ्यायचं मित्रांनो। तर बघू शकता, तर अशा पद्धतीने आपलं झालेलं आहे। तर मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो। तर तुम्हाला हे जे ते डबल बीट दिसत असेल मित्रांनो, डबल बीट दिसत असेल मित्रांनो, बघू शकता। त्या डबल बीटपर्यंत सेम इमेजेस तुम्हाला पेस्ट म्हणजेच ॲड करायचे, म्हणजे 4 इमेजेस सेम साईजचेच पेस्ट करायचे, म्हणजे सेम इमेजेस पेस्ट करायचे म्हणजे ॲड करायचे मित्रांनो, काय विषय नाही। तर मी इथे हा जो ग्रुपवरती टच करून कलर अँड पिक्चर जाऊन इथे स्टारचे ऑप्शन जाऊन तुम्हाला इथून अशा पद्धतीने आपली जे ते सेम इमेजेस पेस्ट करायचे मित्रांनो। तर आपण सेम इमेजेस पेस्ट केलेलं नाही मित्रांनो, इथे अशा पद्धतीने तोच वाला इमेज तुम्हाला पुन्हा ॲड करायचा आहे मित्रांनो। तर अशा पद्धतीने मी जेवढे पण आपले इमेज असतील मित्रांनो, ते इमेजेस मी त्याचे सेम साईजचे पेस्ट करून घेतो मित्रांनो। तुम्ही पण अशाच पद्धतीने पेस्ट करून घ्यायचे। तर इथे पण पेस्ट केलेला आहे आणि कलर अँड फिलच्या ऑप्शनमध्ये जाऊन
तुम्हाला पुन्हा तोच वाला इमेजेस इथे सिलेक्ट करून घ्यायचा। तर डबल 4 इमेजेस फक्त तुम्हाला काही सेम साईजचे पेस्ट करायचे, ते आपण सेम साईजचे पेस्ट केलेला, बाकी आपला एकच फोटो राहिलेला आहे, तर चुकून तो झालेला आहे, तर काही विषय नाही। तर अशा पद्धतीने आपण सेम साईजचे इमेजेस इथे रिप्लेस केलेले आहे। तर बाकी इथून पण तुम्हाला सेम साईजचे करायचे आणि डबल बिट दिसत असेल त्याच्यामध्ये 4 इमेजेस तुम्हाला सेम साईजचे हे करून घ्यायचे मित्रांनो, काही विषय नाही। तर इथपर्यंत 4 इमेजेस, बाकी इकडं सेम इमेजेस पेस्ट करायचे, इकडे 3 इमेजेस सेम करायचे। जेवढे बिट दिसायला बिटमध्ये सेम डबल बिट दिसायला त्याच्यामध्ये सेम इमेजेस तुम्हाला ॲड करून घ्यायचे मित्रांनो। एकदम जबरदस्त आणि खतरनाक प्रोसेस होणार आहे, तर काही विषय नाही। तर मित्रांनो इथे आपण जिथे इमेजेस रिप्लेस करून घेऊया, तुम्ही पण रिप्लेस करून घ्या, तुम्हाला प्रोसेस समजली असेल मित्रांनो, काही विषय नाही। तर काही विषय नाही। तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून घ्या मित्रांनो। याच्याच पद्धतीने तुम्हाला सर्व इमेजेस ते इथे रिप्लेस करायचे आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे तो टॉपिक कमेंट करून नक्की सांगा, मी त्यावरती 100% व्हिडिओ घेऊन येत असतो मित्रांनो, काही विषय नाही। तर भेटूया का नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।